नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डायमंड पॉवर बॅक्स रुपीज 116.71 करोड ऑर्डर्स across energy storage. Order book now stands at rupees 1554 करोड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला नवीन ऑर्डर्स मिळाले आहे आणि याची टोटल व्हॅल्यू आहे 116.71 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीला हे ऑर्डर वेगवेगळ्या बिझनेसेससाठी मिळाले आहे, जसे की बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम्स, स्मार्ट मीटरिंग आणि हायवे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. आणि मित्रांनो, यानंतर डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचा ऑर्डर बुक इन्क्रीज होऊन पोहोचला आहे 1554.08 कोटी रुपयांपर्यंत. चला आता बोलूया कडनेक्स मायक्रो सिस्टीम्सबद्दल. तर मित्रांनो, कडनेक्स मायक्रो सिस्टीम्स विन्स रुपीज 311 करोड कवच ऑर्डर्स फ्रॉम साऊथर्न रेल्वेज. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कडनेक्स मायक्रो सिस्टीम्स या कंपनीला VRRC सोबत जॉईंट व्हेंचरमध्ये साऊथर्न रेल्वेकडून 311.03 कोटी रुपयाचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये कडनेक्स मायक्रो सिस्टीम्स यांची हिस्सेदारी आहे 60%. चला आता बोलूया RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स सेक्युअर न्यू ऑर्डर्स वर्थ रुपीज 282.88 करोड इन पिलीभीत UP. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला UP म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाला आहे. याची टोटल व्हॅल्यू आहे 282.88 कोटी रुपये. चला आता बोलूया AC बिझनेसमध्ये काम करणाऱ्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अंबर एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो, अंबर एंटरप्राइजेस टू इन्व्हेस्ट रुपीज 6000 करोड इन इलेक्ट्रॉनिक्स प्लांट नियर नोएडा एअरपोर्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अंबर एंटरप्राइजेस लिमिटेड ही कंपनी 6000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. कशासाठी? लार्ज इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी जेवरमध्ये नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ सेटअप केल्या जाईल. चला आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेदांता बोर्ड मीट ऑन जून 18 टू कन्सिडर इंटरिम डिव्हिडंड. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेडने 18 जून 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि वेदांता लिमिटेड 18 जून 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, वेदांता लिमिटेडने या इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स करून ठेवली आहे. आणि ती रेकॉर्ड डेट आहे 24 जून 2025. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स फिक्स जून 16 ॲज रेकॉर्ड डेट फॉर 1:2 स्टॉक स्प्लिट 4:1 बोनस इक्विटी शेअर. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर. आणि मित्रांनो, 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि
4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर 4 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली होती 16 जून 2025. आणि मित्रांनो, जर बजाज फायनान्स लिमिटेडचे कोणीही शेअर आज म्हणजे 13 जून किंवा त्याच्या पहिले परचेस केले असेल तरच त्याला बजाज फायनान्स लिमिटेडच्या 1:2च्या रेशोच्या स्टॉक स्प्लिट आणि 4:1च्या रेशोच्या बोनस शेअरचा बेनिफिट मिळेल. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया फॉर्म्स सबसिडरी फॉर रिन्युएबल एनर्जी बिझनेस इन राजस्थान. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड या कंपनीने राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड सोबत मिळून एक सबसिडरी कंपनी बनवली आहे, जिचे नाव आहे CIL राजस्थान अक्षय ऊर्जा लिमिटेड. आणि मित्रांनो, ही सबसिडरी कंपनी कशासाठी बनवली आहे तर राजस्थानमध्ये रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस मॅनेज करण्यासाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये कोल इंडिया लिमिटेडची हिस्सेदारी आहे 74%. आणि मित्रांनो, याचे म्हणजे या जॉईंट व्हेंचर कंपनीचे उद्देश आहे सोलार, वाइंड, पंप स्टोरेज प्रोजेक्ट्स डेव्हलप आणि ऑपरेट करणे. आणि मित्रांनो, ही जॉईंट व्हेंचर कंपनी म्हणजे CIL राजस्थान अक्षय ऊर्जा लिमिटेड प्रायमरली पॉवर सेल करेल RRVUNL म्हणजे राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडला. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HDB फायनान्शियल सर्व्हिसेस IPO एक्सपेक्टेड टू लॉन्च इन जुलै से रिपोर्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा 12,500 कोटी रुपयांचा IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग आपल्याला मिड जुलै मध्ये पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, अशी शक्यता आहे आणि ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आली आहे. आणि मित्रांनो, या 12,500 कोटी रुपयांच्या IPO मध्ये 2,500 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू केल्या जाईल आणि उरलेले 10,000 कोटी रुपयांचे शेअर HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची पॅरेंट कंपनी HDFC बँक सेल करणार आहे ऑफर फॉर सेलच्या थ्रू. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.